पायाला काळा दोरा का बांधतात याची सविस्तर कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. वाईट नजरेपासून संरक्षण. बुरी नजर सर्वात महत्त्वाचे आणि प्रचलित कारण म्हणजे दृष्ट लागणे. असे मानले जाते की काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. जेव्हा एखादी व्यक्ती पायाला काळा दोरा बांधते तेव्हा इतरांची वाईट नजर किंवा नकारात्मक विचार त्या व्यक्तीला बाधत नाहीत, अशी श्रद्धा आहे. 2. शनिदोषाचे निवारण. ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा शनिदेवाशी संबंधित मानला जातो. ज्यांच्या पत्रिकेत शनीचा दोष किंवा साडेसाती सुरू असते त्यांना शांती मिळावी आणि शनीचा कोप होऊ नये म्हणून पायात काळा दोरा बांधण्याचा सल्ला दिला जातो. 3. आरोग्यविषयक फायदे. पोटाचे विकार. पोटाच्या समस्या किंवा नाभी, बेंबी सरकल्यास पायाच्या अंगठ्याला काळा दोरा बांधला जातो. रोगप्रतिकारशक्ती. काही जुन्या जाणत्या लोकांच्या मते यामुळे शरीरातील ऊर्जेचे संतुलन राहते आणि लहान मुलांचे आजारांपासून संरक्षण होते. 4. यशातील अडथळे दूर करणे. असे मानले जाते की पाय हा शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला पुढे नेतो. पायाला काळा दोरा बांधल्याने मार्गातील अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते, अशी अनेकांची धारणा आहे. 5. कोणत्या पायात बांधावा. दोरा कोणत्या पायात बांधायचा याचेही काही अलिखित नियम आहेत. महिला स्त्रियांनी शक्यतो डाव्या पायात काळा दोरा बांधावा असे शास्त्रात सुचवले आहे. पुरुषांनी उजव्या पायात काळा दोरा बांधणे अधिक फलदायी मानले जाते. 6. ऊर्जेचे संवर्धन. आध्यात्मिक दृष्टिकोनातून मानवी शरीरातून सतत ऊर्जा बाहेर पडत असते. पाय हे जमिनीशी जोडलेले असतात. असे मानले जाते की पायाला काळा दोरा बांधल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा जमिनीकडे वाहून जात नाही आणि ती शरीरातच टिकून राहते. 7. राहू आणि केतू ग्रहांचा प्रभाव. शनीसोबतच काळा रंग राहू आणि केतू या छायाग्रहांच्या नकारात्मक प्रभावांना कमी करण्यासाठी देखील वापरला जातो. जर कोणाच्या कुंडलीत राहू केतूमुळे अचानक संकटे येत असतील तर त्यांना काळा दोरा बांधण्याचा सल्ला दिला जातो. 8. स्वराज्य रक्षकाची सुरक्षितता. धार्मिक श्रद्धा. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर असायचे तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना कुणाची कुदृष्टी, वाईट नजर लागू नये म्हणून राजमाता जिजाऊ किंवा त्यांच्या कुळातील थोरा मोठ्यांनी त्यांच्या पायात काळा दोरा बांधला असावा. त्या काळात योद्ध्यांना दृष्ट लागू नये म्हणून अशी प्रथा पाळली जात असे. 9. युद्धातील आध्यात्मिक कवच. मराठा साम्राज्याच्या इतिहासात मंत्र, तंत्र आणि शकून, अपशकून यांना महत्त्व होते. महाराज स्वतः विज्ञानाभिमुख असले तरी त्यांच्या सैन्यात आणि प्रजेमध्ये अशा परंपरा पाळल्या जात. शत्रूच्या करणी बाधेपासून किंवा अघोरी शक्तींपासून रक्षण व्हावे यासाठी कडा, धातूचे कडे किंवा काळा दोरा एक संरक्षक कवच म्हणून वापरला जाई. थोडक्यात सांगायचे तर महाराजांच्या पायातील काळा दोरा हा त्यांच्याबद्दलच्या अलोट प्रेमातून आणि त्यांना कोणाची नजर लागू नये या लोक भावनेतून उदयाला आलेला एक विषय आहे. दोरा बांधताना घ्यावयाची काळजी. जर तुम्ही धार्मिक कारणाने दोरा बांधत असाल तर काही गोष्टींचे पालन केले जाते. दिवस. शक्यतो शनिवार किंवा मंगळवारी हा दोरा बांधणे शुभ मानले जाते. गाठी मारणे. दोरा बांधताना त्याला 9 गाठी मारणे शुभ समजले जाते. स्वच्छता. दोरा अस्वच्छ झाल्यास किंवा तुटल्यास तो बदलून नवीन बांधावा. दुसरा दोरा नसावा. ज्या पायात काळा दोरा आहे त्याच पायात लाल किंवा पिवळा असा दुसरा कोणताही दोरा बांधू नये. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ भक्ती.